एका लहानशा गावात रामू नावाचा गरीब माणूस राहत होता. घरात दारिद्र्य, शेतात पीक नाही आणि आयुष्यात सतत अपयश. पण एक गोष्ट मात्र पक्की होती. रामूची देवावर अपार श्रद्धा होती. दररोज पहाटे उठून तो देवळात जायचा. हात जोडून म्हणायचा, देवा, माझं दुःख कधी संपणार? पण उत्तर कधीच मिळायचं नाही. एक दिवस संकटांची सीमा ओलांडली. कर्ज वाढलं, घर विकायची वेळ आली. हताश झालेला रामू देवळात गेला आणि रडत म्हणाला, देवा, जर तू आहेस तर एकदा तरी समोर ये. मला सांग, मी काय चुकलो? तेवढ्यात तिथे एक साधू महाराज आले. ते शांतपणे म्हणाले, देवाला भेटायचं असेल तर माझ्यासोबत ये. रामू आनंदाने त्यांच्या मागे निघाला. ते दोघे जंगलात, डोंगरात, नदीकाठी फिरले. रामू प्रत्येक ठिकाणी विचारायचा, इथे देव आहे का? साधू फक्त हसायचे. शेवटी साधूंनी रामूला नदीत उतरायला सांगितलं आणि अचानक त्यांनी रामूचं डोकं पाण्यात बुडवलं. रामू तडफडू लागला, श्वास घ्यायला धडपडू लागला. काही क्षणांनी साधूंनी त्याला वर काढलं. साधू विचारतात, पाण्यात असताना तुला काय हवं होतं? रामू ओरडला, श्वास, फक्त श्वास. साधू शांतपणे म्हणाले, ज्या तीव्रतेने तुला श्वास हवा होता त्याच तीव्रतेने जेव्हा तू देवाला शोधशील तेव्हा तुला कळेल, देव तुझ्या सोबतच आहे. त्या क्षणी रामूला जाणवलं, देव संकट दूर करत नाही, पण संकट सहन करण्याची शक्ती देतो. देव समोर येत नाही, पण अदृश्यपणे साथ देतो. त्या दिवसापासून रामू बदलला. तो मेहनत करू लागला, तक्रार बंद केली. हळूहळू आयुष्य मार्गावर आलं आणि त्याला कळलं, देव मंदिरात नाही, तो विश्वासात आहे. तो शब्दात नाही, तो अनुभवात आहे. नमस्कार. यावरून आपल्याला हे समजते, देवाला प्रश्न विचारू नका, स्वतःला बदलायला सुरुवात करा. उत्तर आपोआप मिळेल.